नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती लागली। पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक मंदिराची दुरवस्था झाल्याचं पाहायला मिळते। देवस्थान आणि विश्वस्तांकडून पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा विभागानं दुर्लक्ष केलं, त्यामुळे मंदिर दुरुस्ती झालेलीच नाही। परिणामी त्र्यंबकेश्वर मंदिराचा गाभारा आणि सभा मंडपात होणाऱ्या गळतीमुळे भाविकांची मोठी गैरसोय होती। तसंच त्यामुळे मंदिराला सुद्धा धोका निर्माण झालाय। चोल आणि नागरी शैलीतल्या मंदिराचा 1754 साली माधवराव पेशवे यांनी जीर्णोद्धार केला होता। त्र्यंबकेश्वर मंदिराला सध्या गळती लागल्याचं पाहायला मिळते। गाभारा आणि सभा मंडपात गळती होती आणि यामुळे सध्या भाविकांची गैरसोय होती। पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र त्या विभागानं दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे मंदिराची ही अवस्था झाल्याचं बोललं जातं। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, सध्या त्र्यंबकेश्वर मंदिरात ठिकठिकाणी गळती पाहायला मिळते, या प्रकरणी आता काही कार्यवाही करण्यात आली आहे? खरं तर केंद्रीय पुरातत्व विभागाकडे हे सर्व मंदिर आहे आणि या मंदिराच्या संपूर्ण वास्तूची दुरुस्तीची आणि डागडुजीची जबाबदारी ही पुरातत्व विभागाची, केंद्रीय पुरातत्व विभागाची आहे। सातत्यानं ट्रस्टने याविषयी तक्रारी केलेल्या आहेत आणि प्रत्येक पावसाळ्यामध्ये या मंदिराच्या वरच्या बाजूला अनेक झाडं, आपले छोटी रोपटी उगवतात आणि त्याचबरोबर लीक होण्याचा पण प्रश्न मोठ्या प्रमाणात दिसून येतो। सातत्यानं हा सगळा प्रश्न असताना सुद्धा या ठिकाणी पुरातत्व विभाग याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येते। त्यामुळे यावर्षी श्रावणामध्ये अनेक भाविकांना यामध्ये त्रास होणार आहे, ओले होण्याची भाविक शक्यता आहे आणि त्यामुळेच एकूण ट्रस्ट आता या विरुद्ध संतप्त झालाय। त्यांनी पुन्हा एकदा याविषयीची तक्रार ही पुरातत्व विभागाकडे नोंदवलेली आहे। तक्रार केल्यानंतर पुरातत्व विभाग पुढे नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहावं लागेल। धन्यवाद योगेश माहितीसाठी।